नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज मी कामानिमित्त टोरंटो शहराकडे निघालो होतो. मुलांना सध्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. चला म्हणलं फॅमिलीला पण सोबत घेऊन जाऊया. कितीही कठीण प्रसंग आले तरी शेवटी आनंद साजरा करण्याची ताकद आपण जपली पाहिजे. हास्य, जल्लोष. दुपारचे साधारण 12 वाजले होते. FM रेडिओवरती मराठी गाणी ऐकत ऐकत आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. केम्ब्रिजवरनं टोरंटोला जाण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ लागतो. हायवे रोड असल्यामुळे हा प्रवास लवकर होतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडातील सर्वात मोठं मंदिर दाखवणार आहे. तसं पाहिलं तर कॅनडाच्या प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं आहेत. टोरंटो शहरामध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या देवीदेवतांची मंदिरं थोड्या थोड्या अंतरावरती पाहायला मिळतात. आज जे मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे त्या मंदिराचं नाव आहे BAPS श्री स्वामीनारायण मंदिर. मित्रांनो, या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर इतकं भव्य दिव्य आणि खूप मोठ्या आकाराचं आहे. हे मंदिर पाहिल्याच्या नंतर कदाचित तुम्हाला पण विश्वास बसणार नाही की आपल्या भारत देशाच्या बाहेर पण इतकी सुंदर मंदिरं उभारण्यात आलेली आहेत. मित्रांनो, टोरंटो शहरामध्ये लाखो भारतीय मूळचे लोक राहतात आणि या सर्वांनी या मंदिराला उभं करण्यासाठी थोडाफार हातभार लावलेला आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर आपल्याला मिसिसागा आणि ब्रॅम्प्टन या शहरांना पास करून पुढे जावं लागतं. टोरंटो शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक खूप आनंदाने राहतात. टोरंटो शहर एक प्रकारचं कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. जगभरामधनं लाखो लोक टोरंटो शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी येतात. मित्रांनो, कॅनडासारख्या थंड देशात आता दुपारच्या वेळेस उन्हाळ्याची गरमी मात्र खूप जाणवायला लागलेली आहे. सध्या तापमान 35 डिग्री ते 40 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत गेलेलं आहे. प्रवास करत असताना एका दुकानाच्या समोर ऑटो रिक्षा ठेवलेला दिसला. हा ऑटो रिक्षा पाहिल्याच्या नंतर भारतामध्ये रिक्षाने केलेल्या प्रवासाची आठवण झाली. चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण आमच्या सोबत राहा आणि हे सुंदर मंदिर आपण सर्वजण पाहूया आणि या मंदिराविषयी आपण बरंच काही जाणून घेऊया. आम्ही पण पहिल्यांदाच हे मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. मंदिराचा परिसर खरंच खूप छान आणि मोठ्या आकाराचा आहे. आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. तर मित्रांनो, आम्ही मंदिरामध्ये जात होतो आणि अचानक आम्हाला आपले सबस्क्रायबर भेटले या ठिकाणी. तर विचारूया दादांना त्यांचं नाव काय आहे. मी सौरभ महाजन. माझे आई बाबा आले तिकडे. इंडियात आले का? इंडियातनं आले. बरं. आणि आई केंद्रांची खूप मोठी फॅन आहे. अरे वा. वगैरे बघते. थँक्यू. सो डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, बघा सरप्राईज भेट झाली. आई बाबा आले होते इंडियामधनं. छान वाटलं. तर मित्रांनो, मंदिराकडे जात असताना वाटेमध्ये आपले सबस्क्रायबर भेटले. तर पहा, कुठेही गेलं तरी आता 4-2 लोक तरी आम्हाला ओळखतच आहेत. मंदिराकडे दर्शनाला जात असताना वाटेमध्ये आपले सबस्क्रायबर्स भेटतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले सबस्क्रायबर्स भेटले सर्वांनी आपल्या चॅनलचं भरभरून कौतुक केलं. हे पाहून खरंच मला आज खूप आनंद होत आहे. मंदिराच्या समोर खूप सुंदर असा बगीचा आहे आणि या बगीच्यामध्ये सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावलेली आहेत.
खूप ऊन येते जातोय हां थोडा अंधार पडायला. मंदिराच्या सुरुवातीला लाकडाच्या खांबांवरती अतिशय सुरेख आणि सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बांधकाम या ठिकाणी दिसतं. असं वाटतं की आपण एखाद्या जुन्या काळातील लाकडाने बांधलेल्या महलामध्ये एंट्री करत आहोत. किती सुंदर काम केले ना. सुंदर गेले वरचं तर बघा ना शँडेलियरच्या मदत. दरवाजे बघ ना लाकडाचे कसे बनवले आहेत. मित्रांनो, या मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीला पब्लिकसाठी बंदी आहे, परंतु मी पुजाऱ्यांना आपलं सोशल मीडियाचं अकाउंट दाखवलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली की मला 10 ते 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवू द्या म्हणून. त्यानंतर त्यांनी मला ही परवानगी दिली. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये पांढऱ्या मार्बलचा वापर करून ज्या प्रकारची शिल्पकला केलेली आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला खरंच खूप आश्चर्य वाटतं. ज्या प्रकारचं अतिशय सुंदर आणि बारकाईनं काम केलेलं आहे ते शब्दामध्ये वर्णन करणं खरंच खूप कठीण आहे. पांढऱ्या शुभ्र मार्बलचा वापर करून बांधलेलं हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलोत. चला तुम्हाला आता या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि त्याचबरोबर या मंदिराविषयी आणखीन काही आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, हे मंदिर कॅनडाच्या टोरंटो शहरामध्ये आहे. विमानतळाच्या अगदी जवळ आहे. विमानतळापासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. येऊन आलो तर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. पूर्णपणे मार्बलचा वापर करून बनवण्यात आलेलं मंदिर आहे. पांढरं मार्बल वापरलेलं आहे त्यांनी बांधकामासाठी. तर खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे आणि मंदिराचा आकार पण खूप मोठा आहे. तर इतक्या मोठ्या आकाराचं मंदिर टोरंटो शहरामध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला आता मी या मंदिराविषयी काही आश्चर्यकारक गोष्टी सांगतो. या मंदिराचा जो पूर्ण परिसर आहे तो पूर्ण परिसर 18 एकरचा आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी व्हाईट इटालियन मार्बल आणि पिंक स्टोन याचा प्रामुख्याने उपयोग करण्यात आलेला आहे. आणखीन एक आश्चर्याची आणि खूप अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. या दगडांवरती जे शिल्पकला किंवा जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे राजस्थानमध्ये केलेलं आहे. या मंदिराचं पूर्ण आर्किटेक्चर आणि डिझाईनचं काम हे राजस्थानमध्ये झालं. त्यानंतर हे सर्व दगड टोरंटो शहरामध्ये आणण्यात आले. टोरंटो शहरामध्ये हे दगडांचे पीसेस आणल्याच्या नंतर साधारण 2 वर्षाचा वेळ लागला या मंदिराला उभं करण्यासाठी. साधारण 2007 मध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण कंप्लीट झालं. मित्रांनो, या मंदिराविषयी आणखीन एक खूप आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो. या मंदिराच्या बांधकामासाठी कुठल्याच प्रकारचं सिमेंट किंवा स्टील याचा वापर करण्यात आलेला नाही. पूर्णपणे दगडांना एकमेकांवरती ठेवून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. टोरंटो शहरातील विमानतळापासून हे मंदिर खूप जवळ आहे. त्यामुळे आपल्याला या मंदिरापासून विमानं उतरताना किंवा चढताना दिसतात. या मंदिराला पाहिल्याच्या नंतर आपल्याला दिल्लीतील अक्षरधाम टेम्पल किंवा प्रेम मंदिर पाहिल्यासारखा अनुभव येतो.
आपण जेवढं ह्या मंदिराच्या जवळ जाऊ तेवढं या मंदिराची शोभा आपल्याला आणखीनच जास्त दिसते. तर खरंच खूप अप्रतिम असं काम केलेलं आहे. पांढरं मार्बल वापरलेलं आहे या मंदिराच्या बांधकामासाठी आणि जे आर्किटेक्चर आहे मंदिराचं ते खरंच खूप सुंदर आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खरंच खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं या मंदिराच्या आजूबाजूला लावण्यात आलेली आहेत. मंदिराचं आर्किटेक्चर पण खरंच खूप पाहण्यासारखं आहे. जसं जसं आपण या मंदिराच्या जवळ जाऊ तसं तसं आपल्याला या मंदिराची शोभा आणखीनच जास्त वाढलेली दिसते. कसं वाटलं मग मंदिर पाहून? मस्त वाटलं. आतून ते इतकं सुंदर आहे ना, ते बघून लेकरं पण इतके थक्क झाले. खरंच सुंदर केलंय. खूप छान आहे आतमध्ये. आपला विश्वास बसणार नाही की आपल्या भारत देशाच्या बाहेर पण इतकी सुंदर असे मंदिर आहेत. मंदिराच्या चारी बाजून आपल्याला अतिशय सुंदर आणि सुरेख अशा वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. महाभारत आणि रामायणातील वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्या या मंदिराच्या भिंतींवरती दिसतात. त्याचबरोबर या मंदिराच्या भिंतींवर श्री गणेश आणि महादेव आणि पार्वती यांची पण मूर्ती आहे. हे मंदिर इतकं सुंदर आणि छान आहे की या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला घरी जावंसं वाटत नाही. बराच वेळ या ठिकाणी थांबल्याच्या नंतर आपलं मन खूप शांत आणि प्रसन्न होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी या मंदिराच्या समोर उभं राहून काही छान फोटोज आणि व्हिडिओ पण घेतले.
साधारण 2-2.5 तास आम्ही या ठिकाणी होतो. त्यानंतर आम्ही घरी परत निघालो. खूप छान, अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखं मंदिर आहे हे. जर कधी योग आला तर या मंदिराला नक्की भेट द्या. या मंदिरापासून टोरंटोचं जे विमानतळ आहे ते खूप जवळ आहे. त्यामुळे घरी परत जात असताना मुलांना या विमानतळावरती जे उतरणारी विमानं आहेत ती जवळून पाहायची होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी एके ठिकाणी थांबून ही विमानं जवळून पाहण्याचा आनंद घेतला. वेगवेगळ्या देशांमधनं आलेली ही विमानं आपल्याला या ठिकाणी अगदी काही मिनिटांमध्ये पाहायला मिळतात. चला तर मित्रांनो, मग हा व्हिडिओ आता इथे संपवतो. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कॅनडातील सगळ्यात मोठं मंदिर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एखाद्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.